नमस्कार मित्रांनो, आज आहे सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2026। आज राज्यामध्ये पावसाची परिस्थिती कशी असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय, तुमच्या भागामध्ये पावसाची परिस्थिती कशी आहे किंवा तुम्हाला काही शंका असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर आज आहे सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2026। आज मित्रांनो या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बघू शकता स्क्रीनवरती छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये मित्रांनो हवामान काही भागामध्ये ढगाळ पाहायला मिळते, परंतु कुठल्याही पावसाची शक्यता आज पाहायला मिळत नाही। हवामान पूर्णपणे कोरडं आज या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पाहायला मिळणार आहे। तसंच विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये देखील आपल्याला मित्रांनो हवामान कोरडं पाहायला मिळते। नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्येच आपल्याला काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। उर्वरित विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवामान हे कोरडं पाहायला मिळणार आहे। तसंच खानदेशमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार या तीनही जिल्ह्यामध्ये हवामान कोरडं पाहायला मिळते। कुठल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळत नाही। तसेच नाशिक असेल, अहिल्यानगर असेल या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही। मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला काही भागामध्येच हवामान ढगाळ पाहायला मिळते, तर उर्वरित भागामध्ये पूर्णपणे हवामान हे कोरडं पाहायला मिळते। सोलापूर असेल, पुणे असेल या ठिकाणी, सांगली, तसंच या ठिकाणी सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये हवामान आपल्याला कोरडं पाहायला मिळते। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी मुंबई असेल, पालघर असेल, तसेच मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता जास्त काही पाहायला मिळत नाही। एकंदरीत आज मित्रांनो सोमवार 24 ऑगस्ट 2026 चा विचार केला तर आज या ठिकाणी विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया हे तीन जिल्हे सोडता उर्वरित जिल्ह्यामध्ये पूर्णपणे हवामान कोरडं आहे विदर्भामध्ये। तसेच या ठिकाणी मराठवाड्यामध्ये देखील हवामान कोरडं आहे, कुठल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस पाहायला मिळत नाही। कोकणपट्टीमध्येच हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, जास्त काही पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।